सन्मानित करण्यात येतोय. नक्कीच पाटील सर, अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं, सन्मान करणं आपली भारतीय संस्कृती परंपरा आहे आणि आपण कित्येक वर्षापासून ती जपत आलोय आणि ती जपली पाहिजे. ही संस्कृती लोक पाळत गेली नाही पाहिजे. संभाजीनगरचे कॅप्टन जिजा आरडी साहेबांना विनंती असेल की आपण इथे यायचंय. संभाजीनगरचे कॅप्टन जिजा आरडी, आपणास विनंती असेल की आपण इथे व्यासपीठावर यायचंय. नक्कीच या ठिकाणी तत्पूर्वी मी विनंती करतो आमच्या संयोजकांना की आपल्या समालोचनामधून मराठी भाषा उत्तम प्रभुत्व असणारे आपले धुतुम गावचे एक अनुभवी समालोचक, अगदी 27 वर्ष या फील्डमध्ये ज्यांना काढली, तसे प्रकाश ठाकूर सर, मॅन फ्रॉम धुतुम, यांचा आदरातिथ्य सत्कार करावा मी अशी विनंती करतोय. मी विनंती करतोय संयोजकांना की प्रकाश ठाकूर सर यांचा आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी करा. अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. समालोचन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी 27 वर्ष ज्या फील्डमध्ये काढलेत, मॅन फ्रॉम धुतुम, धुतुमचा एक गोड आवाज, धुतुमच्या आवाजातील बुलंद तोप म्हणून संबोधली जाणारी प्रकाश ठाकूर सर यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतो. धन्यवाद प्रकाश ठाकूर सर, आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची खरं तर आपल्या वाणीतून हे धावतं विश्लेषण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अगदी त्यांचा आवाज आपण या PTCच्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. त्याचबरोबर या सामन्याचा शेवटचा धन्यवाद शेठ पाटील सर. आणि आजचा संपूर्ण दिवस ज्यांनी आपल्या मराठीच्या गोड आवाजातून, गोड वाणीतून गाजवला, या गुरण तालुक्याची आन बान शान मोठी जुई गावचे सुपुत्र, एक मराठीचा गोड आवाज समालोचक श्री श्रेयश पाटील यांचा मी आदर तिथे मान सन्मान करण्याची विनंती करते. या आयोजकांना विनंती असेल की आपणही त्यांचा आदर तिथे मान सन्मान करावा. ठीक आहे, समालोचन आवडलं असेल आपल्याला तर जोरदार टाळ्याने त्यांचं इथं स्वागत करायचं, स्तुती करायचं, कौतुक करायचं. आपण खूप छान समालोचन त्यांच्या माध्यमातून मला ऐकायला मिळालं. धन्यवाद संपूर्ण आयोजकांचा की आम्हा समालोचकांना आपण संधी दिलीत या ठिकाणी समालोचन करण्याची. नक्कीच आता बक्षीस वितरण सोहळा आता इथं संपन्न होणार. माझी विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण स्टेजच्या खालती जायचं आहे, जेणेकरून आपण सर्व तर नक्कीच संयोजकांच्या माध्यमातून सर्व युनिक हेल्थ केअरचे जे सर्व मेंबर होते, अगदी त्यांचं सुद्धा या व्यासपीठावर सत्कार करणं आवश्यक आहे. कारण आपण एक क्लिप PTCच्या माध्यमातून पाहू शकता, ज्या व्यक्तीला खरं तर इथं आल्यानंतर डिहायड्रेशन झालं, अगदी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची व्यवस्थित आपल्या घरच्या व्यक्तीप्रमाणे त्यांची काळजी घेऊन त्यांना सुरक्षितरित्या या ठिकाणी त्यांना त्यांची काळजी घेतली. अगदी त्या युनिक हेल्थ केअरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी वेळोवेळी आपल्यासाठी मग स्प्रे असतील, गोळ्या असतील, एनर्जी ड्रिंक असेल, कैक सुविधा ज्यांच्या माध्यमातून पुरवल्या गेल्या अशा युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचं शब्द सुमनाने टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत झालं पाहिजे. अगदी त्यातील प्रत्येक मेंबरला या ठिकाणी बोलावून जोरदार टाळ्या. अगदी स्त्री शक्ती आपण पाहू शकता, अगदी पुरुषांबरोबर प्रत्येक फील्डमध्ये खांद्याला खांदा लावून आज स्त्री या समाजात वावरत आहे. अगदी त्याच स्त्री शक्तीचं या ठिकाणी आदरातिथ्य सत्कार आपण पाहू शकता. या PTCच्या माध्यमातून युनिक हेल्थ केअर मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे हे मेंबर आपण पाहू शकताय. त्याचबरोबर या ठिकाणी युनिक हेल्थ केअरच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ची जी ही
भरवली गेली आहे स्पर्धा, अगदी त्या सर्व शिलेदारांचे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन युनिक हेल्थ केअरच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात येतो आहे. अगदी सर्व शिलेदारांचं या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. त्यांना महाराष्ट्र राज्यातील ही न्यायालयांची जी संस्था आहे, अगदी ही भव्य दिव्य स्पर्धा जी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, अगदी त्यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं. असं म्हटलं जातं की आपल्याच माणसांनी आपल्याच माणसाचा केलेला सत्कार हा सर्वात मोठा सन्मान जातोय. अगदी तोच सन्मान या ठिकाणी केला जातोय. अगदी ही रायगडमधून जी स्पर्धा रायगड मावला यांनी जी भरवली, ही मध्यवर्ती न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था मर्यादित, अगदी ही जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना रायगड अलिबाग यांचं सुद्धा या महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग मध्ये युनिक हेल्थ केअरच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतो आहे. धन्यवाद. अगदी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा विनंती असेल, अगदी त्यांना आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं. अगदी रायगड मावला यांच्या वतीनं हा सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. धन्यवाद. युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही सेवा आपण या ठिकाणी या मैदानावर या उरणमध्ये आपण पुरवली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा या रायगड मावलाच्या वतीनं आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो आहे. त्याचबरोबर प्रत्येक युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व शिलेदारांना या ठिकाणी अगदी त्यांच्या कार्यक्रमाची पोचपावती कोणती असेल ना, तर ते सन्मान चिन्हानं तुमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या सर्व मेंबरसाठी अगदी तुम्ही खेळत असताना तुमची उन्हामध्ये काळजी घेणारे हे जे पण व्यक्ती होते, ते व्यक्ती म्हणजे युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. अगदी तुम्ही उन्हामध्ये खेळत होतात, परंतु तुमच्या प्रत्येक हालचालीकडे नजर होती ती म्हणजे युनिक हेल्थ केअर यांची. अगदी तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यानंतर 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जायच्या अगोदर प्रकाश सर युनिक हेल्थ यांचा मेंबर त्या ठिकाणी पोहोचायचा आणि प्राथमिक उपचार त्या ठिकाणी त्यांना पुरवण्याचं काम अगदी त्यांच्या माध्यमातून केलं जायचं. अगदी त्या प्रत्येक फाउंडर मेंबरचं या ठिकाणी यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय, त्यांना सन्मान चिन्ह देऊन. आणि खरंच चांगलं कार्य त्यांच्या हातून होताना दिसत आहे आपल्याला. सलग 4 दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूची त्यांनी काळजी घेतलेली आहे. जखमींना त्यांनी चांगले उपचार दिलेले आहेत. आणि विनंती करतो मी सर मान्यवरांनी की आपण व्यासपीठाच्या खाली जायचं. विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण व्यासपीठावर खाली उतरायचं. अगदी नक्कीच असं म्हटलं जातोय की देवाला पृथ्वीवर येता आलं नाही म्हणून त्यांना डॉक्टरांची निर्मिती केली. अगदी त्या देवांच्या भूमिकेत हे डॉक्टर कर्मचारी युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व सदस्य अगदी आज या ठिकाणी 4 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अगदी सर्व प्रकारच्या सुविधा पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, अगदी त्या सर्व युनिक फाउंडेशनच्या मेंबरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे युनिक हेल्थ केअर साठी. आणि महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीगच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा टीम आल्या त्या आणि प्रत्येक जिल्ह्याच्या टीमने या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य दिलंय आणि खिलाडी वृत्ती दाखवली. त्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर धन्यवाद डीजे. त्याचबरोबर आपण पाहतोय जी तुमच्यापर्यंत आम्ही खड्यानं खडा माहिती पोहोचवत होतो ना, अगदी समालोचन करताचा ज्यांना पाठीचा कणा म्हटला जातोय असे आमचे साथी गुणलेखक रोहन पाटील, मॅन फ्रॉम बोकरविडा, अतिशय उत्कृष्ट व्यावसायिक
गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे वेळोवेळी पाहिलं जातोय असे आमचे रोहनजी पाटील यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर तदनंतर पीटीसी लाईव्हच्या मेन फाउंडर प्रथमतः आपण स्वागत पाहतोय रोहन पाटील मॅन फ्रॉम बोकरविडा यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर हे ज्या तुमच्या सर्व आठवणी आहेत ना या अगदी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कैद केल्या गेल्यात, पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या कैद केल्यात आणि त्या पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर अगदी त्यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान एक सन्मान चिन्ह देऊन करण्यात येतो. त्याचबरोबर अगदी जरी आवाज आमचा असला ना आत्मा अगदी एखाद्या मॅचचा किंवा एखाद्या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे हा साऊंड सिस्टीम असतो, परंतु आमचा श्वास ज्यांच्यापर्यंत असतो अगदी त्या साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा विनंती असते. अगदी साऊंड सिस्टमचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना कौतुक करण्यात येतोय, कारण आपल्यापर्यंत जो आमचा आवाज पोहोचत होता ना तो या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून पोहोचत होता. अगदी साऊंड सिस्टम जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साऊंड सिस्टमसाठी. नक्कीच पाटील सर, सलग 4 दिवस या स्पर्धा चालू आहेत आणि 4 दिवस एक उत्कृष्ट दर्जाची साऊंड सिस्टीम त्यांनी दिली आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं साऊंड सिस्टीम मध्ये जोरदार टाळ्या होत्या. नक्कीच विनंती करेन मी की या ग्राउंडचे ग्राउंड्समॅन पाटील काका कुठे असते त्यांनी ते यायचं. खऱ्या अर्थानं प्रकाश सर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं या पूर्ण मैदानाचा पडद्यामागचा कोण हिरो असेल ना हिरो तर हे आपले काका आहेत ज्यांनी हा ग्राउंड भव्य दिव्य असं मैदान आपल्यासाठी सुसज्ज केला. अगदी त्या काकांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येतोय. अगदी या महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीगला हवी तशी खेळपट्टी निर्माण करण्याचं काम ज्या व्यक्तीने केलंय अगदी त्यांचा सुद्धा जोरदार टाळ्याने स्वागत करावा. अगदी बरोबर साहेब म्हटलं, गल्लीमध्ये मॅचेस असो किंवा दिल्लीमध्ये असो जे कौतुकचं का ज्या आपला ग्राउंड म्हणचं होतं ते प्रत्येक ठिकाणी केलं त्यांनी करायलाच हवं, कारण त्यांच्यामुळे चांगली खेळपट्टी तयार झाली. नक्कीच आज इतके खेळाडू ड्राय टाकू शकले कारण एकही खडा मैदानामध्ये ठेवला नव्हता. ते आमचे काका अगदी त्यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. तर विनंती करतोय या सामन्याचा जो सरतेशेवटी सामना झाला अमरावती बना कोल्हापूर अगदी या त्याचबरोबर विनंती असेल आदरणीय सन्माननीय संकेतजी तांडेल मॅन फ्रॉम पागोटे अगदी 4 दिवस या सर्व मॅचेसकडे लक्ष ठेवण्याचं काम अगदी बारकाईनं या सर्व मॅचेसकडे ज्या व्यक्तिमत्वानं लक्ष ठेवलं अगदी 4 दिवसामध्ये सर्व मैदानावर कशा प्रकारे मॅचेस सुसज्ज पार पाडल्या जातील याची बारकाईनं दक्षता घेणारं व्यक्तिमत्व तांडेल सर यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येतो आहे. करण पण आहे का? नक्कीच या स्पर्धेमध्ये 4 दिवस लगातार ज्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या ज्यांनी स्कोर रायटिंगची भूमिका पार पडली करण यांचाही इथं आदर सन्मान व्हा अशी मी विनंती करते आयोजकांना की नक्की हे सुद्धा बागोट्याचे सुपुत्र करण पवार अगदी त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. अगदी व्यावसायिक गुणलेखक आहे करण पवार सुद्धा अगदी त्याला सुद्धा सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. अगदी नक्कीच आपण बोलतोय ज्या खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची म्हणजे बक्षीस वितरणाची आपल्याला आतुरता होती अगदी तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आता पार पाडतोय. या सरतेशेवटी सामना झाला होता अमरावती बना कोल्हापूर या सामन्यामध्ये
खऱ्या अर्थानं जो सामन्याचा हिरो ठरला. अगदी मी विनंती करेन समीर वाडेकर साहेब सचिव न्यायालयीन वर्ग 3 हॅलो 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 ह्याला पण आले. अगदी मी विनंती करेन समीर वाडेकर साहेब न्यायालयीन वर्ग 3 कर्मचारी संघटना रायगड अलिबाग त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान चिन्ह देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरला असेल? कोल्हापूर टीम. नक्कीच नो डाऊट ज्यानं 4 विकेट संपादित केले, 2 षटक हाताळताना आणि 28 एक षटक हाताळताना 4 विकेट घेतल्याने 28 धावसंख्या फलंदाजी करत असताना उभारल्यात श्रीनिवास गुरव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रीनिवास साठी. अतिशय प्रकाश सर उल्लेखनीय कामगिरी. आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवून फायनलचा तिकीट फायनलची मजल मारून देण्यात मोलाचा वाटा, सिंहाचा वाटा या श्रीनिवास यांचा होता. अगदी त्या श्रीनिवास यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केला जातोय. तदनंतर त्याचबरोबर पुढचं असेल बेस्ट बॅट्समन. मी विनंती करेन प्रमुख अतिथींपैकी अनंतजी लोहार अध्यक्ष न्यायालयीन सहाय्यकारी संस्था रायगड अलिबाग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह दिला जाईल. बेस्ट बॅट्समन कोण असेल? कोण असेल? अमरावती अगदी नाही, कोल्हापूर मधूनच आवाज येतोय. बेस्ट बॅट्समन जातोय विकास भोगले. 6 मॅचेस 235 धावसंख्या. नक्कीच जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच, कारण का संघाला ज्या वेळेला त्यांची गरज होती त्यावेळेला ते धावून आले आणि एक मोठी धावसंख्या उभारली आणि शेवटपर्यंत त्यांनी लढा दिला. आणि आता पैठण क्रमांकाचे टॉपिक ज्यांनी नाव कोणाचं काम केलं असे कोल्हापूर संघाचा फलंदाज गणपती बाप्पा मोरया. अगदी बेस्ट बॅट्समनचा हा किताब युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सुद्धा त्या विकास यांना देण्यात येतोय. वेल प्लेड विकास. अगदी त्याचबरोबर युनिक हेल्थचं कौतुक करावं तितकं कमी. पुढचा आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कोण असेल बेस्ट बॉलर? अगदी बॉम्बे, अमरावती किंवा कोल्हापूर आवाज येते. कोण असेल बेस्ट बॉलर? मी विनंती करतोय की उपस्थित मान्यवरांपैकी कुमार पालवणकर सर अध्यक्ष बेलीफ संघटना रायगड अलिबाग यांना विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते हा बेस्ट बॉलरचा किताब द्यायचा आहे. ज्यानं 6 मॅचेस खेळलाय, तब्बल 11 विकेट संपादित केलेत असा ठरतोय अमरावती संघाचा पंकज चिपाडे ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीगच्या तर्फे तर दिली जाते, त्याच्यासोबत युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शुभ हस्ते सुद्धा यांच्याकडून सुद्धा बेस्ट बॉलरचा किताब अगदी दिला जातोय. आदरणीय सन्मान्य डॉक्टर नरेंद्र साहेब यांच्या शुभ हस्ते, नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा बेस्ट बॉलरचा किताब दिला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करतोय मान्यवरांपैकी दीपक कांबळे साहेब सेवानिवृत्त मुख्य बेली यांच्या शुभ हस्ते यावेळेस बेस्ट फिल्डरचा किताब दिला जाईल. कोण असेल बेस्ट फिल्डर? अगदी तो बेस्ट फिल्डर आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित नाहीये, कारण आमचे संगणक मास्टर, आमचे कम्प्युटर मास्टर सांगतात की बेस्ट फिल्डर जातोय अकोला टीमचा, ज्याने 5 उत्कृष्ट मॅचेस मध्ये 11 डिसमिसल केलेत. तो ठरतोय अमोल गुंजळे ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अगदी मी विनंती करतोय की
रायगड मावला यांच्या एका प्रतिनिधीनं तो सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. रायगड मावला मधील एका प्रतिनिधीने तो घ्यायचा आहे आणि तदनंतर तो सन्मान चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अगदी नक्कीच मॅन ऑफ द सिरीज ही नंतर दिली जाते, अगदी पहिल्या क्रमांकाच्या अगोदर, कारण ती थोडीशी एक उत्कंठा असावी प्रत्येक टीमला की नक्की मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरलाय. परंतु तत्पूर्वी विनंती करतोय बॉम्बे हायकोर्टला की आपला तृतीय क्रमांक आपण या ठिकाणी पटकावलात तर ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. विनंती करतोय संतोष खंबाट, उपाध्यक्ष मध्यवर्ती न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था औरंगाबाद यांच्या शुभ हस्ते हा तृतीय क्रमांकाचा अगदी चॅम्पियन ट्रॉफीचा आपण लुक पाहू शकता या ट्रॉफीला. त्याचबरोबर अगदी वा काय गर्जना आहे सर, जिंकणाऱ्याने सुद्धा ही गर्जना केली, अतिशय मन भरून आलं. त्याचबरोबर युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं रोख रक्कम 21,000 रुपयाचं पारितोषिक मिळतोय बॉम्बे हायकोर्टला. विनंती करतोय डॉक्टर नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वांनी मिळून, सर्व मान्यवरांनी मिळून हा द्यायचा आहे बॉम्बे हायकोर्ट. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बॉम्बे हायकोर्ट संघाचा विजय असो. अगदी बॉम्बे हायकोर्ट नक्कीच पुढच्या पर्वामध्ये प्रथम क्रमांक पटकावतील ही त्या शिवचरणी प्रार्थना केली जाईल. वेल प्लेड टीम बॉम्बे हायकोर्ट. अगदी बहादर केली करून इथपर्यंतची जी मजल मारली, अगदी उल्लेखनीय कामगिरी या उरण रायगडच्या मैदानामध्ये त्यानं गाजवली आणि तृतीय क्रमांकाचा मान या ठिकाणी पटकावलाय. त्याचबरोबर विनंती असेल द्वितीय पारितोषिक आदरणीय सन्माननीय न्यायालयीन वर्ग 3 कर्मचारी संघटना रायगड अलिबागचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण बांदिवडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर 31,000ची रोख रक्कम कॅश प्राइज दिली जाईल युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून डॉक्टर नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. चला टीम अमरावती संघ आपण आपला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवण्यासाठी यायचं आहे. टीम अमरावती बॉम्बे हायकोर्ट आहे. बॉम्बे हायकोर्ट जोरदार टाळ्या अमरावती संघाचा विजय असो. खरोखर सर्व संघांनी या 4 दिवस झालेल्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. जिंकणारा संघही आपलाच आहे, हरणारा संघही आपलाच आहे. जिंकला मात्र तर या मैदानावर क्रिकेट आणि क्रिकेट. मैदानामध्ये मात्र आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतो, पण मैदानाच्या बाहेर मात्र सगळे आपले नातेवाईक मित्र सगळे सोयरे असतात. नक्कीच सर्व सामने मैत्रीपूर्ण आपण पाहिलेत, परंतु सर अव्वल असतोय आणि पहिल्या क्रमांकाचा मान हा मात्र या माझ्या कोल्हापूरच्या टीमनं पटकावलाय. तत्पूर्वी जो इतक्या सस्पेन्स होता इतकी वेळ मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आधी देता नंतर अगदी विनंती करेन. धन्यवाद डीजे. रायगड जिल्हा न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था रायगड अलिबाग उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजेश अंबोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ दी सिरीज या सर्व सामन्यांमध्ये ज्यानं अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली असा कोण ठरला असेल मॅन ऑफ द सिरीज. अगदी नो डाऊट 235 धावसंख्या 6 मॅचेस विकास बोगले ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. वेल प्लेड विकास. अगदी आपल्या टीमला अव्वल नेण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे विकासाचा सर. नक्की सर.
खूप आनंदाची गोष्ट आहे. नावाचा विकास आहे. विकास, स्वतःचा विकास केला, आपल्या संघाचा विकास केला, आपल्या जिल्ह्याचा विकास केला त्यांनी या धावाचा पाऊस करून. अगदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग आठवली जाईल तेव्हा तेव्हा या 5व्या पर्वामध्ये या विकासाचं नाव कोल्हापूरकडून घेताना आवर्जून घेतलं जाईल. त्याचबरोबर युनिक हेल्थ केअरच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विकास भोगले यांना मॅन ऑफ द सिरीज साठी एक चमचमती ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते. वेल प्लेड विकास. अगदी कोल्हापूरमध्ये MH09 मध्ये या कोल्हापूरमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं नक्कीच स्वागत केलं जाईल. तदनंतर अव्वल असतोय कैक टीमनं पार्टिसिपेट केलं परंतु सर्वांवर मात देऊन अगदी अव्वल क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय टीम कोल्हापूर. विनंती करेन सुरेश महाडिक साहेब, अध्यक्ष रायगड जिल्हा न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था रायगड अलिबाग, त्याचबरोबर सुधीरजी तांडे यांच्या शुभास्ते हा प्रथम क्रमांकाचा बक्षीस ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला. सलग 5 वेळा टायटल मारणारी ही टीम आहे टीम कोल्हापूर. नक्कीच पाटील सर, अंबाबाई त्याचबरोबर आपण पाहतोय युनिक हेल्थ केअरच्या माध्यमातून रोख रक्कम 41,000ची रोख रक्कमची पारितोषिक आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाटील युनिक हेल्थ केअर चे सर्व यांच्या शुभास्ते यावेळेस 41,000ची रोख रक्कम प्राईज या ठिकाणी विनिंग टीमला देण्यात येते. नक्कीच सलग 5 वेळा हे सामना त्यांनी जिंकलेल्या 5 वेळा ज्या स्पर्धा भरवल्या गेल्या त्या दरवर्षी या कोल्हापूर संघाने आपली ताकद दाखवलेली आहे आणि अंबाबाईचा आशीर्वाद या सर्वांच्या पाठी आहे. बोला अंबा माते की जय. अगदी ज्योतिबा धावून आले दिसतात सलग 5 वेळा टायटल मारणं ही खाऊ गोष्ट नाहीये सर. त्यासाठी नियंत्रण असावं लागतोय. घड्याळ बघा कोणाचं निघाले का, घड्याळ कोणाचं पडले का, घड्याळ कोणाचं हाताचं पडलं असं त्यांनी घेऊन जायचं. चला घड्याळ कोणाचं जर पडलं असेल कोल्हापूर टीम तर तो आपण घेऊन जायचा. चला टीम कोल्हापूरचा यस गणपती बाप्पा मोरया. अंबा मात जय. त्याचबरोबर मी महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा करून हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपुष्टात आलं असं मी सुरेश पाटील जाहीर करतोय. त्याचबरोबर नक्कीच 41,000चं रोख रक्कम पारितोषिक आदरणीय सन्मान्य डॉक्टर नरेंद्र पाटील युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व यांच्या शुभास्ते हा रोख रक्कम 41,000 रुपयाचा मानधन या ठिकाणी देण्यात येतोय. नक्कीच आणि ह्या 4 दिवस स्पर्धा अतिशय आनंदाच्या वातावरण, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वात पार पडल्या. सर्वांचं सहकार्य मिळालं आणि प्रत्येकाचं सहकार्य मोलायचं. मग साऊंड सिस्टम मास्टर असेल किंवा ग्राउंड मास्टर असेल, गुणलेखक असेल किंवा समालोचक असेल, कॅमेरामॅन असेल, आपली कामगिरी यथोचित बजावलेलं सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि अशा तऱ्हेने हा आभार प्रदर्शन सोहळा इथं संपन्न झाला असं जाहीर करतो. लाल आभाळी गुलाल, ही माती लाल आभाळी गुलाल, काय पाहुणं हाय का खुशाल. ही माती लाल आभाळी गुलाल, काय पाहुणं हाय का खुशाल.